तर आज आपण आलोय 3 BHK फ्लॅट पाहायला, तेही जर का तुम्हाला तुमच्या स्वप्नातला 3 BHK घ्यायचा असेल कोथरूडमधल्या एकदम प्राईम लोकेशनला, त्याचबरोबर खूप शांत वातावरणात हा 3 BHK आपला असणार आहे। काहीच फ्लॅट इथे शिल्लक आहेत, तेही नवीन कोरा आणि रेडी पोझिशनमध्ये। सहसा नवीन कोरा आणि रेडी पोझिशन कुठेही पाहायला मिळणार नाही हल्ली कोथरूडमध्ये, पण या स्कीममध्ये तुमच्यासाठी नक्कीच 3 BHK फ्लॅट अवेलेबल आहेत। तेही पार्किंग्स तर आहेच, त्याचबरोबर 2 विंग असणार आहेत, 6 मजली आपली बिल्डिंग आहे, रूफ टॉपला सगळ्या ॲम्युनिटीज आहेत। तर आपण एकंदरीत संपूर्ण बिल्डिंग, ॲम्युनिटीज, फ्लॅट पाहून घेऊ, चला। हॅलो, मी ऋतुजा शिर्के, आशियाना रिअल इस्टेटमधून। तर आज आपण आलोय कोथरूडमधल्या अगदीच प्राईम लोकेशनला, जिथे हा 3 BHK ब्रँड न्यू फ्लॅट आहे आणि एकदम वैशिष्ट्य त्याचं म्हणजे तो रेडी पोझिशनमध्ये आहे। तर कोथरूडमध्ये अगदीच प्राईम लोकेशनला असलेला हा 3 BHK फ्लॅट आपण पाहून घेण्या अगोदर तुम्ही बघू शकता याची हॉलला अटॅच असणारी बाल्कनी आहे, ही खूप मोठी आहे, याला आपण टेरेस पण म्हणू शकतो आणि पूर्णपणे ही कवर्ड आहे। त्याचबरोबर कवर्ड तर आहेच आणि आजूबाजूचं दृश्य पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। तर चला आणखी आपण बाकी फ्लॅट्स आणि इतर डिटेल्स पाहूया। तर आता आपण हॉलच्या या बाल्कनीतून हॉलमध्ये एंटर करूया। बाल्कनी आपण बघितली आणि तुम्ही पाहू शकता हा अगदीच स्पेशियस असा आपला हॉल असणार आहे। तुम्ही बघू शकता सोफा आहे, डायनिंग आहे, त्याच्याशिवाय देखील इतरत्र खूप जागा शिल्लक आहे। आणि या समोरच्या बाजूला इथे आपली असणार आहे डायनिंग एरियाची स्पेस, आणि डायनिंग एरिया आणि हॉल आपण बघितला तर यालाच सेपरेट इथे अटॅच कॉमन वॉशरूम आहे। तुम्ही बघू शकता इथून चांगल्या प्रकारे प्रायव्हसी मेंटेन होऊ शकते, कारण समोरच्या बाजूला न घेता यांनी थोडंसं आतल्या बाजूला हे कॉमन वॉशरूम केलेलं आहे आणि याच्या शेजारी ही आपली गेस्ट रूम असणार आहे। इथे तुम्ही तुमची गेस्ट रूम किंवा देवघर पण करू शकता आणि या सर्व बेडरूम्सच्या खिडक्या खूप मोठ्या आहेत, त्याच्यामुळे इथे उजेड भरपूर आहे। तुम्ही अगदी संध्याकाळी 6-6:30 पर्यंत लाईट लावायची सुद्धा गरज नाही। आणि आता आपण आपल्या किचनकडे येऊयात। तर किचन तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आहे, एल शेपचं किचन आहे, किचन ट्रॉलीज वगैरे आहेत, किचनमध्ये खिडकी आहे मोठी, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन करता खूप चांगला पर्याय। आणि त्याचबरोबर आता आपण आपल्या मास्टर्स आणि चिल्ड्रन बेडरूमकडे जाऊया। त्या अगोदर ही मध्ये जी स्पेस आहे ही देखील खूप सुंदर आहे। तुम्ही बघू शकता या बाजूला यांनी वॉश बेसिन वगैरे केलेलं आहे आणि ही आता असणार आहे आपली मास्टर बेडरूम। तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूम किती स्पेशियस आहे। सहसा रेडी पोझिशन किंवा नवीन फ्लॅटमध्ये एवढा मोठा स्पेशियस एरिया मिळत नाही, पण किंग साईज बेड असताना सुद्धा याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्ही बघू शकता किती मोठी जागा शिल्लक आहे। त्याचबरोबर खिडकी आहे, विंडो साईज जी आहे ती खूप मोठी आहे, म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता इथून इतकं उजेड येतोय की मी सांगितल्याप्रमाणे खिडक्या इतक्या मोठ्या आहेत की तुम्ही बघू शकता इथून जो येणारा उजेड आहे दिवसा तो खूप याने अतिशय प्रसन्न वातावरण आहे। त्याचबरोबर ही एक बाजू झाली आपल्या खिडकीची आणि ही असणार आहे आपल्या खिडकीची दुसरी बाजू, ही देखील तुम्ही बघू शकता। तर इतकी मोठी खिडकी आहे, खूप भरपूर उजेड आहे, प्रसन्न वातावरण आहे, त्याचबरोबर आजूबाजूचं दृश्य खूप सुंदर आहे, लोकेशन प्राईम आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे किंग साईज बेड असताना सुद्धा वॉर्डरोब स्पेस सोडून सुद्धा इतर किती परिसर इथे बाकी आहे तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर समोरच्या बाजूला यांनी छोटा स्टडी टेबल किंवा इथे तुम्ही तुमचं वर्क फ्रॉम होम वगैरे करू शकता। आणि या मास्टर बेडरूमचं हे असणार आहे आपलं अटॅच वॉशरूम आणि मास्टर बेडरूमच्या शेजारीच ही आपण सेकंड मास्टर बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम म्हणू शकतो। तर त्याच बेडरूमप्रमाणे या बेडरूमचंही वैशिष्ट्य त्याचं आहे, किंग साईज म्हणजे किंग साईज बेड असताना देखील आणि वॉर्डरोब स्पेस सोडून देखील खूप मोठी स्पेस शिल्लक आहे। इथे देखील मोठी खिडकी आहे, मी शेजारी जी बेडरूम दाखवली तुम्हाला की तिथे जी खिडकी आहे त्याच साईजची इथे देखील खिडकी आहे, त्याच्यामुळे माझ्या या उजव्या बाजूने येणारा उजेड पण खूप भरपूर आहे। आणि समोरच्या बाजूला हे आपलं असणार आहे वॉशरूम। तर आता आपण संपूर्ण फ्लॅटबद्दल आणि प्रोजेक्टबद्दल डिटेल्स जाणून घेऊया। आता आपण आलोय बिल्डिंगच्या टेरेसवर। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रूफ टॉपला इथे सगळ्या ॲम्युनिटीज असणार आहेत आपल्या। तर तुम्ही बघू शकता हा जो संपूर्ण एरिया आहे, तर इथे तुम्ही योगा आणि आणखी त्याचबरोबर योगा तर करू शकता, पण समोरच्या बाजूला हे जे इंडोर गेम्स कम क्लब हाऊस जे केलेलं आहे ते पण खूप छान आहे। इथे तुम्ही तुमचा छोटा मोठा कार्यक्रम छानपणे अरेंज करू शकता। त्याचबरोबर पलीकडे ओपन जिम करता
यांनी जागा केलेली आहे। तुम्ही बघू शकता हे क्लब हाऊस किती छान आहे। तुम्ही इथे आरामशीर एखादा छोटा कार्यक्रम किंवा बर्थडे पार्टी वगैरे सहज अरेंज करू शकता। आणि समोरच्या बाजूला इथे हे आपलं असणार आहे ओपन जिम आणि गार्डन एरिया इथे असेल। त्याचबरोबर इथून पलीकडे पण कनेक्ट असलेला आणखी एक टेरेस आहे, तुम्ही बघू शकता। हे देखील खूप स्पेशियस आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे अर्थातच 2 विंग आहेत या बिल्डिंगला संपूर्ण, त्याच्यामुळे दोन्ही विंग्सचे जे टेरेस आहेत ते जॉईन केलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे हे टेरेस अगदी स्पेशियस आहे। इथे पण तुम्ही छान प्रकारे तुमची पार्टी ऑर्गनाईज करू शकता आणि हे आपली ओपन स्पेस असणार आहे टेरेसवर, की इथे तुम्ही छान प्रकारे म्हणजे मजेशीर गेम वगैरे खेळू शकता, जे काही इंडोर्स गेम असतात वगैरे ते। आणि पलीकडे मी तुम्हाला क्लब हाऊस पण दाखवलं। तर आपण संपूर्ण 3 BHKचा हा प्रोजेक्ट पाहिला, जो कोथरूडमध्ये अगदीच प्राईम लोकेशनला आहे। जर का तुम्हाला या 3 BHK विषयी आणि या प्रोजेक्टविषयी जर का आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन एकदा नक्की चेक करा। त्याचबरोबर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर। आणि त्या सर्वात अगोदर जर का तुम्ही आशियाना रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।